वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळेत हाताळाव्या लागतात. महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांच्या एक पाऊल पुढे प्रत्येक ठिकाणी काम करत आहेत. त्यांची सर्व शक्ती तन्मयतेने पणाला लावून काम करत असतात. महिला या दोन्ही गोष्टी उत्तमपणे पार पाडू शकतात, जसं की घर आणि ऑफिस. त्यांचे कर्तृत्व जास्त आहे पुरुषापेक्षा. सिद्धी मॅम जेव्हा मला लक्षात आले की 30 वर्षांपासून ह्या कंपनीमध्ये काम करतायत, विच इज अ ह्यूज थिंग फॉर मी. म्हणजे मी विचार करून थोडासा शॉक झालो. तर परचेस डिपार्टमेंटचे हेड आमच्या मुगरका पठाण मॅडम यांनी यांच्या नेटवर्क आणि वैयक्तिक ओळखीतनं खूप सारे मटेरियल्स प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे संप असो किंवा क्रंच असो अशा परिस्थिती अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्यांच्या ह्या मदतीमुळे आम्हाला आमचे टार्गेट वेळेत पूर्ण करण्यास मदत झालेली आहे. शिस्तबद्धता आणि डेडिकेशनने काम करतात. बेलवलकर ग्रुपमध्ये महिलांचं योगदान हे अग्रगण्य आहे. कंपनी ग्रोथ आणि एक शिस्त निर्माण करण्यासाठी महिला ह्या खूप गरजेचं आहे. सगळे जीव तोडून काम करतात आणि खूपच प्रयत्नशील राहतात ग्रुपला पुढे नेण्यासाठी. पहिलं तर म्हणजे पेशन्स, हंबलनेस आणि दुसरं म्हणजे पोलाइटनेस. या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. महिला बेसिकली मल्टीटास्किंग असतात. महिला ह्या शांत स्वभावाच्या असतात आणि कुठल्याही कामात त्यांचा शांतपणे काम करून घेणे, शांततेने आणि हसतमुखपणे आलेली परिस्थिती उत्तमरित्या हाताळणे. महिलांमधला गुण म्हणजे जसं की पेशन्स, नंतर सेल्फ कंट्रोल. कारण असं आहे की महिलांमध्ये साधारणपणे सिन्सिअरिटी या खूपच जास्त गुण असतो. आमच्या हेल्पनीच माझं ते बुकिंग झालं, सो त्यांचा एक्सपिरियन्स पूर्ण तिथे कॅल्क्युलेट झालेला आहे. त्यांचा हंबलनेस, पोलाइटनेस, त्याच्यामुळे तो एक माझ्यासाठी एक इम्पॉर्टंट पार्ट. महिलांची विशेष मदत म्हणजे अशी की कुठलीही गोष्ट करताना त्यांचा जो त्याच्यात रेखीवपणा असतो किंवा नीटनेटकेपणा. पुरुषांच्या कम्पॅरेटिव्हली स्त्रिया कामगार कोणत्याही बाबतीत मागे नाहीत असं वाटतं. इंटरनल ऑफिस कम्युनिकेशन असो, डे टू डे टार्गेट्स अचिव्हमेंट असो, तसेच कस्टमर रिलेशनशिप असो किंवा टीम बिल्डिंग असो, याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कामनेसनी जे काही रिझल्ट निघतो हा त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कंपनीवर पडतो. एकतर बुकिंग सेक्शनला पण आहेत आणि रिसेप्शनिस्टला नेहमीप्रमाणे असतात आणि ॲडमिन सेक्शनला पण महिला आहेत. त्यामुळे खूपच चांगल्या रीतीने काम चाललं आहे. पॉझिटिव्ह फरक असा आहे की महिलांची जे काही अडचणी असतील ते व्यवस्थित समजू शकतात आणि ते वरपर्यंत मॅनेजमेंटपर्यंत नेतात. हंबल, स्किलफुल, पॉवर हाऊस ऑफ नॉलेज, सहनशीलता, मानसिक स्थैर्य आणि एम्पॉवर्ड. सशक्तपणा, शांतपणा आणि कामाबद्दलचं डेडिकेशन. एनर्जेटिक, स्ट्रॉंग अँड स्माइलिंग. स्ट्रॉंग, डिटरमाइंड अँड टॅलेंटेड. संयमशील, मेहनतू, प्रामाणिक.